म्हणजे काय की एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये डेटा असतो आणि तो डेटाचा एक टॅब्युलेटेड डेटा म्हणजे परफेक्ट फॉर्मॅटमध्ये डेटा घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो मॅनेजरला किंवा वरच्या अधिकाऱ्याला प्रेझेंट करायचा. जसं की एक्सेल मध्ये तुम्हाला मी जो डेटा सेट दिलेला आहे त्याच्यामध्ये किती आहे 10,000 रोज आहे आणि कॉलम्स नियर अबाउट 24 कॉलम्स आहेत. आता एवढा मोठा रोज आणि कॉलम्स असलेला डेटा एंड युजर जो तुमचा सीईओ असतो कंपनीचा मालक असतो त्याला तो रीड करायला अवघड जाईल बरोबर. मग तिथे आपला रोल आहे. मग स्टार्टिंगचं मी काही दिवसापूर्वी तुम्हाला काय शिकवलं फक्त आणि फक्त टेबल्स कसे बनवायचे टेबल्स बरोबर. तर प्युअर टेबल्स कसे बनवायचे प्युअर टेबलच्या मदतीने आपण डेटाचा कसा सेल झालेला आहे या रिजन मध्ये या स्टेट मध्ये ते सगळं सांगितलं बघितलं. आता प्युअर चार्ट हे काय त्याच्या पुढची टेक्नॉलॉजी ही एक्सेलची टेक्नॉलॉजी आणि हे जरी तुम्हाला व्यवस्थित आलं प्युअर चार्ट प्युअर टेबल आणि फॉर्म्युला फक्त एक्सेल वरती तुम्हाला जॉब भेटू शकतो. त्याच्यामध्ये 3-4 लाखाचं पॅकेज भेटतं. त्याच्यामध्ये कोडिंगचं काय आहे काही एक्स्ट्रा डोकं बी लावायचं फक्त आपल्याला इकडून धरायचंय इकडे लावायचं इकडून धरायचंय इकडे लावायचं काय असं कोडिंगचं बी नाही किंवा एवढं हार्ड पण स्टेप नाहीयेत काय. ओके तर इकडे बघा हा जो आपण बघितला होता याला काय म्हणायचं प्युअर टेबल दिसतंय तुम्हाला. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जे काय म्हणते डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट वाईज किती रेव्हेन्यू तयार झाला. डिझाईन डिपार्टमेंटने किती रेव्हेन्यू तयार केला जवळपास 22 लाख बरोबर अराउंड. तर हे एवढा त्यांनी रेव्हेन्यू जनरेट केला डेव्हलपमेंटने एवढा रेव्हेन्यू जनरेट केला मार्केटिंगने एवढा आणि रिसर्च वाल्या डिपार्टमेंटने एवढा रेव्हेन्यू जनरेट केला हे टेबल मध्ये. आता जेव्हा आपण आपला रिपोर्ट बनवू आता बॅकग्राऊंडला आपल्याला माहित नाहीये की किती प्रमाणामध्ये एक्सेल मध्ये डेटा आहे बरोबर. तर एक्सेल मध्ये खूप जास्त प्रमाणात डेटा असतो. फॉर एक्झाम्पल साठी आता मी इथे एक्सेल वर करतोय आणि हा आपला डेटा आहे ऑर्डर्स. आता इथं जर तुम्ही बघितलं मी आता कॉलम ए ला सिलेक्ट करतोय इथं तुम्हाला राईट बॉटमला काउंट दिसतोय किती काउंट आहे 9,995 रोज आहेत कळलं. तर टेक्निकली बघायचं हेडर सोडून 9,994 रोज आहेत. हेडर म्हणजे वरच्या पूर्ण लाईनला हेडर म्हणतो. ओके तर एवढा रोज आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये कॉलम्स किती जर कॉलम्स आपण बघितले तर 24 कॉलम्स आहेत काउंट दिसतोय तुम्हाला. तर एवढा मोठा डेटा एंड युजरला रीड करायचं म्हणजे अवघड जाईल बरोबर का. डिझाईनच्या वेगळी लाईन असेल डिझाईनच्या 10-15 लाईन असतील मग आपण सगळ्या एका जागेवर आणल्या आणि त्याचा एक टेबल तयार केला त्यालाच म्हणायचे प्युअर टेबल की बाबा डिझाईन मध्ये इतका रेव्हेन्यू जनरेट झाला डेव्हलपमेंट मध्ये इतका रेव्हेन्यू जनरेट झाला. आता इथं फक्त 4च ऑप्शन होते डिपार्टमेंटचे 5च ऑप्शन होते 4. तर ह्या 4 ऑप्शन मध्ये रीड करायला एंड युजरला ओके राहील. परंतु जर 4 पेक्षा जास्त असतील ऑप्शन 20 असतील 25 असतील टेबल काय कामाचं आहे का. टेबलने परत मग त्याला असं थोडं विचित्र दिसायला बरोबर. आता मी इथे तुम्हाला एक्सेल मध्ये दाखवतो. इथं मी थोड्या वेळापूर्वी एक प्युअर टेबल तयार केला होता. हे बघा हे काय सब कॅटेगरीज किती सब कॅटेगरीज आहे 1 2 3 4 5 6 अराउंड 10-15 पेक्षा जास्त आहेत. प्रत्येक रोज त्याला बघावं लागतं केअरफुली. इथे थोडा डेटा मोठा आला की मग टेबल बी काही कामाचा येतो का टेबल बी इथे काही उपयोगाचा नाही होत. आता या ठिकाणी मग आपण काय करायचं तर आता नवीन फीचर बघतोय आपल्या एक्सेल मध्ये तो म्हणजे प्युअर चार्ट. ओके जसं मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की जेव्हा ज्यांना क्रिकेट बघण्याची जास्त आवड असते त्याच्यामध्ये एक स्टॅट्स येतो बघा मॅच संपल्यानंतर इनिंग संपल्यानंतर अशी रेस असते पहिल्या ओव्हर मध्ये इतके रन दुसऱ्या ओव्हर मध्ये इतके रन ते काय प्युअर चार्टच आहे. त्याच्यानुसार आपल्याला लगेच माइंड मध्ये होते ओव्हर जास्त गेली खाली गेली वरी गेली लगेच क्लिअर आयडिया येते का ना व्हिज्युअलायझेशनने. तर तेच व्हिज्युअलायझेशन आपल्याला प्युअर चार्टच्या मदतीने करायचं आहे. हे प्युअर टेबल तयार केला आणि प्युअर टेबल तयार केल्यानंतर आपण आता इथं काय केलेलं आहे प्युअर चार्ट दिसतोय प्युअर चार्ट. आता ह्या टेबलवरतून तुम्हाला लवकर आयडिया येणार नाही परंतु प्युअर चार्ट बघा याचं इथं लेजंड्स म्हणायचं याला. डिझाईन कोणत्या कलरचा आहे डिझाईन या कलरचा आहे रिसर्च कोणत्या या कलरचा आहे. आता इथून आपल्याला लगेच कळतं सगळ्यात मोठी अचिव्हमेंट कोणाची आहे लगेच कळतं बघा इथं आपल्याला कळतं हे डिझाईन वाला जरा मोठं दिसतं. ओके त्याच्यानंतर सगळ्यात कमी कोणते शेंद्रीवाला दिसतंय सॅफ्रॉन कलरचं डेव्हलपमेंट. नाही एंड युजरला घेणं देणं नसतं तुम्ही किती काय करताय. एंड युजरला कसं इझिली निर्णय घ्यायचे असतात. एंड युजर म्हणजे कोण कंपनीचा जो मालक असतो सीईओ असतो ते लोक काय करतात आपण जो डेटा अनालिसिस करतो त्याच्यावर डिसिजन घेतात. मग त्यांना लगेच कळलं डेव्हलपमेंट डिपार्टमेंट वाले जरा काम कमी करायला त्यांच्याकडून आपल्याला पैसा कमी यायला मग ते काय करतात त्या केसमध्ये डेव्हलपमेंट डिपार्टमेंट वाल्याला बोलतात की एवढं काम कसं काय कमी व्हायला तुम्ही काय करायला कुठं कमी पडायला बरोबर. म्हणजे त्यांना डिसिजन घ्यायचं असेल तर आपल्या डेटाच्या मदतीने घेतात. आता आपण हे रॉ डेटा त्यांना दाखवतो की नाही एवढीशी चकली दाखवतो बरोबर ना जाडवर पोळी या पोळीवरतून ते डिसिजन घेतात अर्धा पार्ट कुठे चतकोर पार्ट कुठे त्याच्यावरतून डिसिजन. तर हेच आपला रोल डेटा अनालिस्ट म्हणजे आपण आता जाणार
हेच आता हे जे आपण शिकतोय एक्सेल वरती शिकतोय, अगोदर टेबल बनवायचं शिकवलं, आज हे बघणार आहे. आता बघा हा प्युअर चार्ट आहे. इतके मोठे याच्यामध्ये डिपार्टमेंट दिसतात, रिजन दिसत आहेत, त्याचा सेल्स अमाऊंट वगैरे दिसत आहे. आता इथून जर तुम्ही बघितलं की जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना, मार्च महिना याच्यामध्ये कोणाचा कसा सेल राहिला तो दिसतो. तर इथे क्लिअर कळतं तुम्हाला की पहिल्या ह्याच्यामध्ये आहे तो फेब्रुवारी महिन्यात जास्त प्रमाणात सेल झालेला आहे, काय XYZ झालेलं आहे, बरोबर. इकडे कोणता आहे जानेवारी महिना आहे, इकडे कोणता आहे जानेवारी महिना, म्हणजे 4 वर्षाचं डिटेल आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च. फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा हे 2020 आहे, 21 आहे, 22 आहे आणि 23 आहे. तर सगळ्या 20 मध्ये सगळ्यात जास्त कोणता महिना चालला, फेब्रुवारी महिन्यामध्ये चालला. 21 मध्ये कोणता चालला, जानेवारी महिना. इथं जानेवारी महिना, इथं परत फेब्रुवारी महिना. म्हणजे लगेच इंडिव्हिज्युअलला कळलं की मार्च महिन्यामध्ये काय व्हायलं की आपलं आउटपुट कमी आहे, म्हणजे कोणाचं तरी काम कमी व्हायला. मार्च महिन्यामध्ये लोक रिलॅक्स राहिले. मग मार्च महिन्यामध्ये त्यांना एंगेज करण्यासाठी आपण प्रोग्राम काय करू शकतो, मग कंपनीवाला मालक काय केलं, मार्च महिन्यामध्ये 4 वर्षामध्ये आपला सेल कमी. मग आपल्याला तो डिसिजन घेऊ, आपण काय करू, मार्च महिन्यामध्ये गरमीमुळे लोक काम करत नाहीत काय की, मग आपण त्यांना काहीतरी सूट देऊ. सूट काय द्यायची की बाबा जे मार्च मध्ये एवढं सेल टार्गेट करेल त्याला इश्यू देऊ, इन्सेंटिव्ह वाढवा. मग इन्सेंटिव्ह वाढवले की लोक काय करतात, जास्त काम करतात. लोकांनी जास्त काम केलं तर कंपनीला फायदा होईल, बरोबर. आता आपण मी तुम्हाला टेबल कसा बनवायचं सांगतो परत एकदा, लक्ष द्या की आता आपल्याला काय की पिओ चार्ट तयार करायचा आहे, रिजन वाईज सेल्स कसा झालेला आहे त्याच्यानुसार पिओ चार्ट तयार करायचा. हे समज सेटअपला हे धक्का लागला, सेटअप कॅमेरा हलला. ओके, तर जो टेबल आहे आपल्याला रिक्वायरमेंट आलेली आहे की रिजन वाईज हे गडबड करून रिजन वाईज आपल्याला सेल्स पाहिजे, पिरियड वाईज. ओके, तर मी त्याच्यासाठी हे कसं केलं होतं, पिरियड टेबल तयार केला अगोदर. पिरियड टेबल तयार केला अगोदर. पिरियड टेबल तयार करण्यासाठी काय केलं, मी इन्सर्ट मध्ये गेलो, त्याच्यानंतर पिरियड ऑप्शन वरती क्लिक केलं आणि त्याच्यानंतर हा पिरियड टेबल तयार केला. हा पिरियड टेबल तयार केल्यानंतर इथं हे बघा, हा टेबल सोडून दुसरीकडे टच केल्यानंतर राईट साईडला मला काही दिसत नाही. इथे सेल वरती क्लिक केलं, तिकडे लास्टला मला कॉलम्स, बरोबर. आता काय आहे की हे टेबल वरतून मला चार्ट तयार करायचं, तर टेबल माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही. तर मी आता काय करतो, ह्याचा जरा फॉर्मॅटिंग करतो. हे सेल्सचा अमाऊंट, सेल्सचा अमाऊंट जनरली डॉलर मध्ये असतो, बरोबर आहे. मग मी ह्याचा डेटा टाईप चेंज करतो. डेटा टाईप कसा चेंज करायचा, इथे एका सेलवरती टिक करायचं आणि त्याच्यानंतर हे सिलेक्ट करायचं पूर्ण सेल. बघा पूर्ण सेल सिलेक्ट केलाय. इथे होम मध्ये गेलो, होम मध्ये गेल्यानंतर जनरल मध्ये गेलो, करन्सी टिक केली, डॉलरचं चिन्ह आलं आणि हे त्याचा जनरलच्या खालचंच हे केलं, डेसिमल मध्ये चालला गेलं, डेसिमल पाहिजे नव्हतं. ओके, हा डेटा माझा तयार झालेला पिओ टेबल. आता कोणी पण एंड युजर असेल, एंड युजरला जर म्हणलं, ते जर म्हटलं मला की ईस्ट रिजनचा 2014 मध्ये किती सेल झालेला होता, रिपोर्ट रेडी, बरोबर का, मग तो डिसिजन घेऊ शकतो त्यानुसार. किंवा 2014ला सेंट्रल रिजन मध्ये एवढा सेल झाला होता, बाकीच्या ठिकाणी एवढा सेल झाला होता, हा डेटा आहे. परंतु हाच जो डेटा आहे त्यांना मी हिस्टोरिकल फॉर्म मध्ये देऊ शकतो का, येस. त्याच्यासाठी काय करावं लागेल आता आपण ते बघूया. ओके, आता हा मी टेबल बनवलेला आहे, टेबलच्या मदतीने मी पिओ चार्ट तयार करतो, व्हिज्युअलायझेशन. हा डेटाच आहे, ते बघायला मी त्याला किचकट वाटेल, चित्राच्या रूपात दिल्यानंतर भारी वाटेल. कुठे एका सेलवरती क्लिक करतो, कोणत्याही एका सेलवरती पिओ टेबलचा क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे इन्सर्ट नावाचं ऑप्शन आहे, इन्सर्ट वरती जायचं. इन्सर्ट वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसतात बघा, चार्ट्स नावाचा हा ग्रुप आहे. पहिल्या दिवशी मी सांगितलं, वरच्याला काय म्हणतो आपण, टॅब म्हणतो, खालच्याला काय म्हणतो आपण, कोणतं रिबन, कोणतं रिबन म्हणतो त्याला, टूल्स रिबन म्हणतो. हे खालचे काय, त्या टॅब मधले टूल्स आहेत आणि त्या टूल्सचे वेगवेगळे ग्रुप आहेत. तर हा चार्ट नावाचा ग्रुप आहे. आता मला याला कसं बनवायचंय, पाय चार्ट म्हणजे गोल चपाती सारखं बनवून दाखवायचं. इथे टिक केलं. ओके, आता 3D जरा चांगलं दिसतं, 3D वरती टिक केलं, आली गोल चपाती. आता इथे यांचे आकडे आले का, नाही. मग मी काय करतो, आता इथे यांचे आकडे आलेले नाहीये, इथं प्लस सिम्बॉल वर जातो आणि इथं डेटा लेबल, बरोबर, डेटा लेबल दिले, आता आकडे आले. ओके, आता मला वाटतं की हे कलर बी ठीकठाक नाहीये. ओके, आता मला काय करायचं की हे कलर बी चेंज करायचे आहे. इथे हे दिसतंय ब्रश, ब्रश वरती गेलो, वेगवेगळे घेतले, कोणतं बाहेर दिसते बघा, इथे नाव बी दिसते, सेंट्रल विंटर एखादा नाव. आता इथं बघा,
इथं सेपरेट लेजंड आहेत त्याचे, लेजंड म्हणतात. सेंट्रलचा हा कलर आहे, ईस्टचा हा कलर आहे, साऊथचा हा कलर, वेस्टचा हा कलर. इथे 4च ऑप्शन म्हणजे एंड युजरला जे लेजंड बघायला ओके राहील, कोणता कशाचा कलर आहे. परंतु खूप सारे जर असतात ते कलर शोधायला वेळ लागेल, त्याच्यासाठी मग इकडे बघायचं. बाय डिफॉल्ट एक्सेल तुम्हाला काही ऑप्शन्स देतो. मग मी याच्यावरती गेलो आणि इथे क्लिक केलं. व्यवस्थित दिसते बाकीचे बघा. वेस्ट आणि वेस्टचा किती सेल आहे तो, सेंट्रलचा किती सेल आहे तो, आणि त्याचा वेगवेगळा कलर आहे. फक्त इथे लेजंड चालल्या घ्या. ओके. आता इथे जर तुम्ही बघत असाल, हा 2014चा सेल, बरोबर. आता ह्याच्यामध्ये फिल्टर पे अप्लाय करू शकतो. इथे क्लिक करायचं. ओके. आणि इंडिव्हिज्युअलला सांगायचं तुमच्या हिशोबाने फिल्टर ठीक आहे. ओके. आता 2015 ओके करायचं. 2015 सगळं डेटा आलेला आहे. आता हा जो आहे इथे जर तुम्ही बघितलं, आता मी काय करतो, बाय डिफॉल्ट हा सिलेक्ट करतो, ओके वाटतोय. ओके. हा इयर वाईज आहे. 2014-15 आपल्याला इथे ड्रॉप डाऊन करता येईल, फिल्टरचा ऑप्शन लावता येईल. ओके. आता हा जो आपण पीओ चार्ट तयार केलेला आहे, हा पीओ चार्ट बारकाईने बघितला, टेबल आणि पीओ चार्ट एकाच जागेवर, इथे दोनच गोष्टी आहेत म्हणून थोडं सुटसुटीतपणा दिसते. पण हा पीओ चार्ट एंड युजरला कामाचा, हे टेबल काही कामाचं आहे का नाही. मग मी ह्याला काय करतो, इथं राईट क्लिक करतो. राईट क्लिक केल्यानंतर आपला माऊस घ्यायचा, माऊसच्या राईटचं बटन दाबायचं. मग इथं कट नावाचं एक ऑप्शन येतो, किंवा कंट्रोल एक्स करायचं, CTRL+X. कंट्रोल एक्स केलं, नवीन एक शीट तयार केली, तिथं नाव दिलं मी डॅशबोर्ड. काय नाव दिलं, डॅशबोर्ड. आणि जर कंट्रोल व्ही केलं, पेज साठी कंट्रोल व्ही. बघा इथे सेपरेट आलं, इंडिव्हिज्युअल आपल्याला हेच दाखवायचे, बरोबर का ना. आता इथं तुम्ही तुमच्या पद्धतीने, आता इथं जर बारकाई बघितली, इथं टिक केलं, हे दिसायला इंडिव्हिज्युअलला आपल्याला दाखवायचं नाही. कशाला दाखवायचं इंडिव्हिज्युअलला फक्त रिपोर्ट दाखवायचा. ह्याच्याशी काय केलं, क्रॉस केलं मी. आता इथं आपण काय काय करू शकतो. आता हे काय की रिजन वाईज, कशामुळे रिजन वाईज हा काय सेल्स आहे, प्रत्येक वर्षाचा हा सेल्स आहे रिजन वाईज. तर याला आपण आणखी ऍडव्हान्स काय करू शकतो, त्याच्यामध्ये स्लायसर टाकू. स्लायसर म्हणजे काय, फिल्टरचा ऑप्शन. आता मी इथं गेलो, काल तुम्हाला सांगितलं होतं आपण शिफ्ट मोड वाईज स्लायसर टाकतो. इथं याला नाव पण देऊ शकतो मी. आता इथं काय करतो, सगळ्यात पहिले तर हे काय ह्याचं नाव देतो. ओके. कारण एंड युजरला कळत नाही नेमकं कशाचं आहे काय. तर मी इथं काय टाकतो, रिजन वर्सेस सेल, म्हणजे रिजन वाईज सेल आहे हा कळून जाईल. हे रिजन आहे, हा त्यांचा अमाऊंट ऑफ सेल आहे. आणि इथं एंड युजरला फिल्टर आहे. मग इथे मी नाव दिल्यानंतर प्रत्येकाला कळलं. ओके. आता मला फक्त इथं रिजन वाईज सेल्स नाही घ्यायचा, कॅटेगरी वाईज घ्यायचा, प्रोडक्ट कॅटेगरी वाईज घ्यायचा आहे. मग तो घेण्यासाठी मला इथे बरेच टेबल तयार करावे लागतील, बरोबर. मग मी इथं काय देतो, पूर्ण डॅशबोर्डला नाव काय देतो, सेल्स समरी, म्हणजे सेल्सची समरी. रिजन वाईज, कॅटेगरी वाईज, प्रोडक्ट कॅटेगरी वाईज, स्टेट वाईज, सगळ्या सेल्सची समरी. ओके. आता मी काय करतो, जरा आपल्या लॅपटॉप मधून एडिट करतो. आता ह्या डॅशबोर्डला मी नाव देतो सेल्स समरी. इथं बघा, सेल्स समरी नाव दिलं. नाव दिल्यानंतर मर्ज सेंटर करतो. हा बघा, सिलेक्ट केलं, मर्ज सेंटर मिडलला आलं. त्याला कलरिंग मारतो, जरा बोल्ड करतो. जर कुठं कुठं जाते बघा माझं. ओके. सेल समरी झाली. तिकडे लक्ष द्या. ओके. आता मी रिजन वाईज सेल्स बघितला. आता लगेच मला काय केलं, कॅटेगरी वाईज सेल्स बनवायचं. तर परत पिव्होट टेबल कशाला बनवायचं, इथं ह्या शीटला मी नाव देतो पिव्होट टेबल. इथं फक्त पिव्होट टेबल्स, पिव्होट टेबल. ओके. आणि हा डॅशबोर्ड आहे, डॅशबोर्ड एंड युजरला दाखवायचा आहे. सेल्स समज. आता इथं मी जातोय, आता हे कशाचा होता, रिजन वाईज सेल्स होता. त्याला सिलेक्ट करतो. सिलेक्ट केलं असं शिफ्ट नावाचं बटन असतं कीपॅड वरती, ते दाबायचं. आणि ॲरो बटन असतात का खाली वरी, जे ॲरो बटन्स असतात, खाली केलं की इथपर्यंत होतं, परत साईडचं बटन इथपर्यंत. आता कंट्रोल सी दाबायचं, कंट्रोल सी, कॉपी कट नाही करायचं. आणि इथं दुसरं आपण पिव्होट टेबल तयार करायचं. आता हे पिव्होट टेबल तयार झाला आपला. आता हा जो पिव्होट टेबल आहे, आता तुम्ही इथं बघितलं असेल तर इथे साईडला फील्डच येत नाहीये, बरोबर. ते आणायचा कशा, इथे ऑप्शन दिसतं, इथे जायचं,
त्याच्यानंतर फील्ड लिस्ट आला. आता हा रिजन वाईज सेल होता. आता मी काय करतोय कॅटेगरी वाईज करतो. रिजन काढतो कॅटेगरी टाकतो. विषय क्लोज कॅटेगरी वाईज. आता ह्याच्याच मदतीने मी दुसरा पिव्होट चार्ट तयार करतो. इथं गेलो इन्सर्ट मध्ये गेलो आणि इथं पिव्होट चार्ट तयार केला 3D. ओके बघा आता कॅटेगरी वाईज पिव्होट चार्ट तयार झाला. त्याला कंट्रोल एक्स करतो, डॅशबोर्ड मध्ये जातो आणि इथं एंटर करतो. ओके आता इथं एडिटिंग करतो. आता याचा मी फॉर्मॅट मी याच्यासारखंच करतो. मग इथं काय करतो प्लसच्या चिन्हावर जातो. इथं आता आकडे नाहीये, प्लसच्या चिन्हावर गेलो डेटा लेबल्स आकडे आले. त्याच्यानंतर इथं प्लसच्या चिन्हावर जातो आणि हे टिक करतो. केलं आता ओके दिसतंय. टेक्नॉलॉजीसाठी एवढं त्याचं आणखी एक्सटेंड बी करू शकतो. त्याला सेपरेट बी करू शकतो. हा थोडं बाजूला घेऊ शकतो. ओके आता हे सेल्स समरी झालं. इथं जर तुम्ही बघितलं त्याला नाव द्यायचं, त्या टायटलला नाव द्यायचं. इथं दिसतंय तुम्हाला इथपर्यंत आले सगळ्याला कळालं. ते चार्ट कसं बनवलं कळालं. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मी स्लाइसर टाकतो. स्लाइसर कशाचं काम करतं, फिल्टरचं काम करतो. आता स्लाइसर दोघांना बी अप्लाय होण्यासाठी अगोदर इथे मी टच करतो, पिव्होट चार्ट अनालिसिस मध्ये जातो आणि स्लाइसर टाकतो मी शिप मोडचं टाकतो. दिसतंय शिप मोड स्लाइसर टाकतो. आता जर तुम्ही इथं बघितलं बाय डिफॉल्ट स्लाइसर काय देतं तुम्हाला व्हर्टिकलीच येतं. इथं व्हर्टिकलीच चांगलं वाटतं. ओके आता मी इथं टच केलं तर फक्त हे चेंज होईल एवढंच. हे चेंज होत नाहीये, इकडलं चेंज होत नाहीये. मग याचा अर्थ याला करायचं म्हणजे कसं करणार, याला बी अटॅच इथं राईट क्लिक करायचं आणि रिपोर्ट कनेक्शन्स मध्ये जायचं आणि दोन्हीही टेबलला सिलेक्ट करायचं. आता बघा इथं टिक केलं दोघं बी चेंज व्हायलेत. फिल्टरचं काम करत. दिस इज अवर स्लाइसर. म्हणजे हे डिझाईनला आपण रिपोर्ट असं तयार करून घेऊ शकतो. आता हे वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत त्याचे टायटल्स. आता इथं जर तुम्ही बघितलं आता मला स्लाइसर दुसरं घ्यायचं. आता मला स्लाइसर दुसरं घ्यायचं, ह्याला मी कट करतो कंट्रोल एक्स. आता दुसरं स्लाइसर घ्यायचं म्हणल्यानंतर मला डेट वाईज स्लाइसर घ्यायचं. ऑर्डर डेट ऑर्डर डेट. आता इथे एक ऑब्झर्व करा तुम्ही, एवढ्या मोठ्या डेट आहे. डेटनुसार कोणती डेट सिलेक्ट करणार बरोबर का. आपल्याला इयर वाईज द्यायचं. आता इयर नावाचा डेटा आहे का स्लाइसर मध्ये. स्लाइसर काय करतं तुमचा जो डेटा अवेलेबल आहे त्याच्यावरती स्लाइसर ऍड होतो. आता इथं जर तुम्ही रॉ डेटा मध्ये बघितलं ऑर्डर्स मध्ये इयर नावाचा डेटाच नाही बरोबर का. त्याच्यासाठी ऍज अ डेटा अनालिस्ट तुम्हाला डोकं वापरावं लागेल. आता काय करावं लागेल, अगोदर ह्या डेटला इयर मध्ये कन्वर्ट करू. त्याच्यासाठी फॉर्म्युला यूज करायचा. कोणता ते सांगतो. आता इथं काय करतो मी ऑर्डर इयर करतो. ऑर्डर इयर एक मी नवीन कॉलम तयार केला, त्यालाच नाव आहे कस्टमाइज फॉर्म. त्याचा फॉर्म्युला टाईप केला इज इक्वल टू टेक्स्ट, त्याच्यानंतर हे, त्याच्यानंतर इयरचा फॉर्मॅट वाय 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 वाय.
ओके, थोडा पण फॉर्म्युला मध्ये सिंटॅक्स झाला की थोडं चुकीचं आहे. आता बघा फॉर्म्युला काय आहे? अगोदर मी ह्या डेटला टेक्स्ट मध्ये कन्वर्ट केलं. इज इक्वल टू फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा असतो? त्या सेल मध्ये जायचं, इज इक्वल टू चिन्ह टाकायचं, इज इक्वल टू टेक्स्ट आणि CO2 नावाची मी सेल घेतली, कॉमा, बरं डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये वाय वाय वाय, म्हणजे इथे काय झालं? इयर आलं. आता मला मंथ बी घ्यायचं, मी कसं करणार बघा, कॉमा MMN दोनच असते इथं का काम बघा, इथं आले 11वा महिना. ओके, आता महिना नाही पाहिजे, फक्त इयर पाहिजे. फक्त आता मी इयरचं इथं कॉलम तयार करतोय. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता मला काय करायचं होतं? इयर वाईज करायचं होतं ना स्लायसर, दिसतंय? इयर वाईज करायचं होतं स्लायसर. मी काय केला? फॉर्म्युला कंट्रोल C केला आणि लास्टच्या कॉलम पर्यंत कंट्रोल V केला. आता बघा सगळेचे इयर झाले आले. आता मी काय करतो? माझ्या पीएफ टेबल मध्ये जातो आणि इथे जो आहे ऑर्डर डेट वाला